टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। इचलकरंजी शहरामध्ये कुत्र्याने अक्षरशः उच्चात मारलाय। गेल्या 15 दिवसांमध्ये 2 विद्यार्थ्यांना कुत्र्याने चावून त्यांचे लचके तोडल्यात। याच अनुषंगाने इचलकरंजी महापालिकेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की इचलकरंजी शहरातील जे 65 ची गाडी, चायनीजची गाडी, जे मांसाहारी पदार्थाची जी गाडी आहेत, बिर्याणीची गाडी, हे गाडी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त यांनी काढले आहेत। त्यामुळे कालपासून इचलकरंजी शहरातील सगळे पूर्ण गाडी बंद आहेत। शिवराय, आज आम्ही इचलकरंजी महापालिका आयुक्त यांना शिवतीर्थ समितीतर्फे एक निवेदन देणार आहे। जे काय सुप्रीम कोर्टानं आदेश काढलेला आहे की रस्त्यावर गाड्याच्या जे काही विक्री सामान आहे त्याच्या बंदीसंदर्भात त्याचं आम्ही स्वागत करतो। शिवतीर्थ परिसर हा अतिशय पवित्र आहे। शिवतीर्थाचे पावित्र्य राखण्यासाठी म्हणून आम्ही शिवभक्त म्हणून आयुक्तांना एक निवेदन देणार आहे की शिवतीर्थ परिसराच्या 100 ते 150 मीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे मांस, मद्य विक्री ही कायमस्वरूपी बंद करावी आणि जर तशी तर चालू राहिली तर आम्ही शिवभक्त आमच्या पद्धतीने कारवाई करू अशी त्यांना भूमिका आमची स्पष्ट करणार आहे। नुसताच शिवतीर्थ परिसर नाही तर या संपूर्ण इचलकरंजीत संपूर्ण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी जेवढे काय पुतळे असतील महापुरुषांचे, त्या महापुरुषांच्या 100 ते 150 मीटरच्या परिसरात मांस आणि मद्य विक्री महापालिकेने ही बंदीच करावी, याच्यावर प्रशासनानं लक्ष घालावे। आता 2 दिवस झाले ही विक्री बंद आहे तर कुठल्याही प्रकारची कुत्री तिथे फिरताना दिसत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा त्या कुत्र्यांचा उपद्रव होताना दिसत नाहीत। तसेच इतर या जे मद्यप्रेमी आहेत त्यांचाही कुठलाही उपद्रव तिथं दिसत नाही आहे। तर आम्ही त्या निर्णयाचं स्वागतच करतो व शिवतीर्थ समितीतर्फे आम्ही महाराजांच्या म्हणजे शिवतीर्थाच्या आसपास कोणत्याही प्रकारची माद्य व मांस विक्री होऊ देणार नाही। तसं जर का आमच्या दृष्टीस आढळलं तर आम्ही शिवभक्त म्हणून आमच्या पद्धतीने उग्र प्रकारचे आंदोलन करू व आम्ही थेट त्या संबंधित आस्थापनावर कारवाई करू। इतकेच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज। पण एका बाजूला जर बघितलं तर बिर्याणीचे असोसिएशन असू दे किंवा चिकन सेवा असोसिएशन, आज प्रांत असू दे, पोलीस असू दे, आयुक्तांना त्यांनी निवेदन दिलंय की आम्ही नियम करूनच हे 65 ची गाडी चालू ठेवू। पण एकीकडे जर बघितलं तर सामान्य नागरिकांनी शहरातील जे पुतळे आहेत त्या पुतळ्यांपासून 100 मीटर पुतळे पासून 100 मीटर 65 ची गाडी चालू किंवा बंद करावे असा आदेश बंद करावा अशी मागणी केली। आपण जर बघितलं तर सर्वसामान्य नागरिक आणि इचलकरंजीतील 65 ची गाडी बंद करण्यावर सध्या युद्ध निर्माण दिसू लागलेलं आहे। कॅमेरा निखिल मी सैनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी।